तुम्ही दोघींनी पण आम्हाला जिंकले आणि नानांच्या या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिले आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर सर्वच मान्यवर, सर्वांचाच मी नामोल्लेख करणार नाही, पण महेशजी असतील, अरुणजी असतील, प्रभाकरजी असतील, यांनी यांचं मनोगतात सांगितलं. त्यांच्या काही इच्छा अपेक्षा या शैक्षणिक संकुलाकडनं आहे. निश्चितपणे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की त्या पूर्ण व्हाव्यात. खरं तर मला नवले बोलत होती, ती 12वी सायन्सला आहे, बरोबर ना, आणि ती आता या विद्यालयातनं निघून जाईल याचं मला कुठेतरी दुःख वाटतं. आणि म्हणून मनात असं वाटतं की अजून पुढचे 3 वर्ष ती आपल्याकडे थांबावी, म्हणून तिच्यासाठी काहीतरी आपण कोर्स चालू करावा, जेणेकरून तिला शिक्षणासाठी वणवण करावी लागणार नाही. मी खूप नशीबवान आहे, खूप भाग्यवान आहे. मला खूप बोलायचं आहे आज तुमच्याशी. मी अजून 1-1.5 तास बोलत राहील इथे आज तुमच्याशी, चालेल ना? मी खरंच खूप नशीबवान आहे की ज्यांचं नावातच सूर्याचं तेज आहे, असे सूर्यबान नाना गडाख यांच्या पोटी मला जन्म मिळाला, यांचं नाव माझ्या मागे लागलं. मी बऱ्याच वेळा मला लोक सांगतात, तुम्ही आमदारकीला उभे राहा, तुम्ही विधानसभेला उभे राहा, तुम्ही इकडे उभे राहा. मी एवढंच सांगतो की जे नाव माझ्या मागे लागलंय ते आमदारकीपेक्षा मोठं आहे. माझं नाव राजेश सूर्यबान गडाख आहे. या सूर्यबान नावाचा जो तुम्ही बाहेरनं अनुभव घेतला, तो मी त्यांच्याबरोबर राहून जे काही त्यांच्याकडनं शिकलो, आज जे जे मी नानांच्या बरोबर राहून शिकलो ते बघत असताना मला विशेष करून आनंद होतो की हे बालगोपाल यांना देखील नाना काय आहे याची अनुभूती झाली पाहिजे, म्हणून त्यांना प्रेरणा मिळावी, म्हणून या विद्यार्थिनी इथे मनोगत व्यक्त करत होत्या. आणि उद्या देखील हे बालगोपाल यांच्यापैकी बरेच जण या स्टेजवर येऊन बोलतील, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. काय तो कॉन्फिडन्स त्या दोघींमध्ये होता बोलताना, काय ती ऊर्जा होती, काय ते शब्द होते. खरंच हे सगळे आशीर्वाद नानांचे आहे, या शिक्षकांचे आहे, त्या पालकांचे आहे. आणि निश्चितपणे येत्या काळात हे संकुल, हे विद्यानिकेतन अजून उत्तुंग भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला 1-2 मिनिटं जादा घेतो, पण जे नानांचं तेज, जो नानांचा ओरा होता, जो मी बघितला होता. नाना जर आज इथं स्टेजवर उभे राहिले असते तर तुम्हाला त्यांच्यातलं तेज दिसलं असतं. त्यांचं बोलणं, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं चालणं, त्यांची जी धोतर पकडायची जी पद्धत होती, एखाद्याशी बोलायची, अधिकाऱ्याशी बोलायची जी पद्धत होती, तुम्हाला मी सांगतो शब्दांमध्ये ती सांगता येणार नाही. माझ्या मते आज परसराम बाबा इथं उपस्थित आहेत. मला वाटतं अरुण माऊली यांनी, महेशजी तर आमच्या कुटुंबाशी बऱ्याच वर्षापासून निगडीत आहे आणि त्यांचं देखील इतकं सुंदर वक्तृत्व आहे का ते पण कुठेतरी आमच्या कुटुंबातनंच त्यांच्यापर्यंत पोचलंय महेशजी. निश्चितपणे मला वाटतं, मला अजून नशीबवान मी दुसऱ्या गोष्टी याच्यासाठी आहे की हे जे तुम्हाला घडवणारे शिक्षक जे इथे लाभले, याच्यात माझं हे शैक्षणिक संकुल घडण्यात, हे विद्यानिकेतन घडण्यात माझा वाटा फक्त 15-20%, 80%, 70-80% वाटा या शिक्षकांचा आहे. ही तरुण पिढी, या जुन्या पिढीची जी मिलाप इथे झाला, मी आमचे कोकाटे सर असतील तर पवार सरांपर्यंत, RS गडाख सरांपर्यंत, थोरात सर, सगळ्यांचाच नाम उल्लेख केला पाहिजे. ही सगळे पोरं, तरुण पोरं, शुभम सर आहे, ठोक सर आहे, आमचे कोकाटे, सगळ्यांचंच आताचे समोर दिसत आहे, त्यांचा नाम उल्लेख होतोय. पण खऱ्या अर्थाने मी पालकांना सांगेल की तुमचे मुलं हे जबाबदार लोकांच्या हातात आहे. तुम्ही निश्चिंतपणे राहा, त्यांचं भविष्य ह्या लोकांच्या हातात उज्ज्वल आहे याची मी तुम्हाला संस्थाचालक म्हणून मी खात्री देतो. पण नशिबान मी यासाठी म्हणतो की असे लोक मला जुळत जात आहेत आणि आपोआप गोष्टी घडत जात आहेत. सुरुवातीच्या काळात माऊली आणि मी आणि अजून बरेच लोक ह्या, मला तो दिवसही आठवतो माऊली, आपण चहा प्यायला तुम्ही मला थांबवलं, पंचाळकर लय हुशार आहे, थांबवलं चहा प्यायला आणि विषय काढला शाळेचा. त्यावेळेला शाळेला जागा नव्हती, इमारत नव्हती, काहीच नव्हतं. पण आमचं त्यावेळेला देखील थोडंसं संघर्षाने आणि प्रेमाने बोलणं झालं. पण त्याची उत्पत्ती म्हणून आज एवढं सगळं इथे मोठं विद्यालय इथे उभं राहिलं. आपण सगळे जण त्याच्यात शिक्षण घेत आहात आणि हा कार्यक्रम खरा तर विद्यार्थ्यांचा सादरीकरणाचा आहे. त्यांच्या कलागुणांचा आपण वाव दिली पाहिजे, त्यांना स्टेज डेअरिंग आलं पाहिजे. मला प्रास्ताविक करायला सांगितलं होतं, पण निम्म्याच्यावर प्रास्ताविक आणि इतिहास या दोन्ही आमच्या नवले आणि गुलेंनी करून टाकला. मी या निमित्ताने मला खरंच नानांची आठवण येते आणि अभिमान वाटतो की त्यांच्या संकुलात त्यांनी घेतलेल्या, त्यांच्या या संघर्षमय जीवनात त्यांनी जे उभं केलं, त्याच्यात आज अशा प्रकारचे मुलं इथे आहेत, घडत आहेत. निश्चितच आज त्यांना त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणजे हे मुलांचे वक्तृत्व, यांचं सादरीकरण एवढंच आहे. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी
जबाबदारीने इथून पुढे नानांचं नाव पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे सगळ्या शिक्षकांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी. मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नानांच्या स्मृतीस अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.